छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुऱ्यामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी येत आहे। या ठिकाणी रात्री 12 वाजेपासून विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या ठिकाणी रामकथा सुद्धा वाचण्यात येते। या ठिकाणी विधिवत पूजा करून दुपारी 12 वाजता आरती करण्यात आली। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। किराडपुऱ्यातील राम मंदिर या ठिकाणी आपण उभा आहोत। आपण पाहतात या ठिकाणी राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या कशा पद्धतीने सजवण्यात आलेल्या आहे। त्या ठिकाणी व्यवस्थित अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। चारही बाजूने फुलांचे माळा सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीने रामाचे आज रामनवमी या ठिकाणी साजरी होत आहे। आपण पाहतात या ठिकाणी नैवेद्य सुद्धा मिष्टान्नाचा हा नैवेद्य सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे आणि श्रीरामाला रात्री या ठिकाणी नैवेद्य दाखवून रामनवमी ही साजरी करण्यात येत आहे। या ठिकाणी आज जे आहे तर दिवसभर विविध असे कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहेत आणि आपल्यासोबत या मंदिराचे ट्रस्टी आणि काही भाविक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने ही रामनवमी या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने ही रामनवमी साजरी करण्यात? आज आपल्या सर्व संभाजीनगर वासियांना श्री रामनवमीच्या शुभेच्छा। आज माझ्याबरोबर पृथ्वीराज भाऊ पवार सुद्धा उपस्थित आहेत। या प्रतिवर्षाप्रमाणे यावेळी सकाळी 9 वाजल्यापासून कीर्तन चालू आहे, 11:30 पर्यंत कीर्तन चालणार आहे। 12 वाजता प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवामध्ये शहरातील सगळे नागरिक येऊन देवाची मोठी आरती करणार आहेत। 5 वाजता पोलीस आयुक्त साहेबांच्या हस्ते रथयात्रेचा प्रारंभ होणार आहे। 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रथयात्रा चालेल। 9 वाजता आरती झाल्यानंतर 10 वाजेपर्यंत सगळ्यांना दर्शनासाठी मंदिराची व्यवस्था केलेली आहे। तर आपल्यासोबत आणखी काही भक्त आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं आपण काय बघता आज रामनवमी आहे, या ठिकाणी उत्सव कसा वाटला, आपल्याला काय वाटतं आपल्याला? रामनवमीच्या निमित्तानं पूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये भरपूर प्रमाणात उत्साहात राम भक्त दर्शनासाठी बाहेर पडलेले आहेत। शहरामध्ये पूर्ण शांतता असून सर्व नागरिक रॅली वगैरे काढून उत्साहामध्ये रामनवमी साजरी करत आहेत। तर आपण बघितलं की यांनी सांगितलं की शहरामध्ये जे आहे ते रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। सध्या शहरामध्ये विविध शोभायात्रा आणि रॅली निघत आहे। आपल्यासोबत काही भक्त आहे या ठिकाणी आलेले, काय सांगाल दादा आज रामनवमी त्या निमित्तानं? भगवान खुश को सुख सबको। तर आपण बघितलं सर्व जे भक्त आहेत ते या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आलेले आणि या ठिकाणी सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि सर्व भक्त सर्वत्र सुख शांती लाभो ही सध्या रामनवमीच्या निमित्तानं प्रार्थना करताना आपल्याला दिसत आहे। मी रवींद्र सुरकर, MC न्यूज, छत्रपती संभाजीनगर।